हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आता सध्या उठलेलो आहे. आता आपण जरा एक्सरसाइज करू. तर गाईज मी तुम्हाला दाखवतो मी कशी एक्सरसाइज करतो आणि मी एका ॲपमधून करतो. मी आता स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करतो मोबाईलमधून. तुम्हाला बाजूला दिसेलच. इथं सर्व एक्सरसाइज आहेत. जंपिंग जॅक्स, ट्रिप्स, चीक बॅग्स, इक्लाइन पुशअप्स, हायपर एक्सटेन्शन असे एक्सरसाइज आहेत जे आपण आता एडिट करणार आहोत. टाईम वाढवणार आहोत. इथं सेकंड आहेत. 30 सेकंडची जंपिंग जॅक असते. मी ती 40-50 वर करतो. ट्रिपलेस जॅक पुढं असतील तर मग इथं कमी होतं. इथं 6 इक्लाइन पुशअप्स एक्सरसाइज करून झाली आहे. आता 8 वाजलेत. आता गरम पाणी पितोय. त्याच्यानंतर मग आपण आंघोळ करून तुम्हाला भेटतो. तर गाईज मी आता चाललोय मंदिरामध्ये. तर गाईज आपण इथं मंदिराजवळ आलेलो आहे. इथं आपल्या ओळ्याचं मेट्रोचं स्टेशन बनतोय. तुम्हाला हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. जेव्हा आपण एक्सेस लॉन्चमध्ये जात होतो तोच रस्ता आहे. तिकडंच एक मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे आणि शनिदेवाचं मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो आता मंदिराकडे पोचल्यावर. आपण ह्या मंदिराकडे पोचलेलो आहे आणि इथंच पुढं ॲक्सिस लॉन्ज आहे. तुम्ही इथं बघू शकता. जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर मी तो एंड स्क्रीनवरती लावणार आहे. कृपया करून आपण तो बघून घ्यावा. गाईज तुम्ही पण दर्शन करून घ्या. गणपती बाप्पा आहेत आणि इथं मारुती देव आपले हनुमान आणि इथं शनिदेवाची मूर्ती आहे. पाया पडून घ्या गाईज तुम्ही पण. मंदिर आपण कंप्लीट केलेलं आहे. इथं शनिदेव आहेत, मागं महादेव आहेत. आता आपण दुसऱ्या मंदिराकडे जाऊ, मारुती मंदिराकडं, जे रोडच्या त्या साईडला आहे. तर गाईज आपण रोड क्रॉस करून आलेलो आहे. आता आपण मारुती मंदिराकडे चाललो आहे. समोरच मंदिर आहे. इथं तुम्ही बघू शकता मंदिर आहे समोरच. गाईज इकडं आपल्या मारुती देवाची मोठी मूर्ती आहे. तिचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. कारण की त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये हनुमान जयंती येते. तिथं लिहिले ओळ्याचा राजा मारुती देव ओळा. आणि इथं मंदिर आहे मारुती देवाचं. जाऊया आपण. वैदेश्वर हनुमान मंदिर. आपण दर्शन करून घ्या. काही इथं मारुती देवाचं दर्शन केल्यानंतर इथं रत्नेश्वर महादेव मंदिर आहे. त्याच्याच बाजूला इथं दत्त मंदिर आहे. दत्तदेवांचं चिकीचा प्रसाद आहे आणि केळी आहे.
आपण घरी जाऊन खाऊया. चला मग आता जाऊया आपण घरी. गाईज मी आलोय मंदिरातून जाऊन. माझ्या बहिणीची आता तयारी नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना. झालं बस. तुमच्यासाठी घ्या तिळगुळ घ्या, गोळगोळ बोला. आमचं तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका कधी. तर गाईज आता वाजले 7:30 आणि आपली सोंटी इकडे झोपलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा सोंटी इकडे झोपलेली. सोंटी 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 सोंटी. तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पुढचा ब्लॉग आता माझा डायरेक्ट असू शकतो जो फेब्रुवारीमध्ये माझी बोर्डाची परीक्षा संपेल. तो शेवटचा पेपर 28 का 27 तारखेला संपणार आहे. त्या दिवशीचा तो ब्लॉग असेल आणि तोपर्यंत आता मी ब्लॉग नाही बनवणार आहे. जर मध्ये आमचं कुठं जाणं झालं तर बनेल, पण मी तसं सांगून शकतो की आता कुठं जाणार नाही कारण की बोर्डाची परीक्षा आहे. त्यामुळे तुम्ही पण जरा समजून घ्या. त्याच्यानंतर मग आपण डेली व्लॉग्स काढू. आता फक्त बोर्डाच्या परीक्षेची तयारी चालू करायची आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.